Hello everyone, welcome back. This is Audumba Shinde from APG Pad Academy. So लास्ट लेक्चर जे आपण बघितलं हे पूर्ण मेकॅनिझम होत्या. सो वी हॅव स्टार्टेड विथ अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर which is responsible for inhibition of catabolism process. So conversion of complex molecules, ठीक आहे, conversion of complex to simplex जे फॉर्म आहे, so it can be inhibited by alpha glucosidase inhibitor. So there are three examples, three drugs which are used as a treatment of as a alpha glucosidase inhibitor. First one is acarbose, ठीक है, I already wrote on last lecture, ठीक है, वोग्लिबोज अँड मिग्लिटॉल. तर हे तीन ड्रग्स आहेत जे तुम्ही या फेजमध्ये यूज करू शकता. बट या सगळ्या ड्रगचा एक मेजर जो ड्रॉबॅक आहे तो ड्रॉबॅक मीन्स व्हॉट की फ्लॅटुलेन्स मीन्स व्हॉट की आता काय होतं बघा की कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल जो आहे, सो दिस इज द स्टार्च, कॉम्प्लेक्स स्टार्च. if won't get breakdown into simplex form, it won't absorb in blood. Okay, so if you won't absorb in blood, then it will be accumulating, still accumulating in your GI tract. So initially it was in stomach, then followed by duodenum, your jejunum, ileum and colon. So what happened upon duration of some time, so automatically it will start fermentation. ठीक आहे, याचं काय होणार की इट गोज अंडर फर्मेंटेशन प्रोसेस. सो इफ इट इज गोज अंडर फर्मेंटेशन प्रोसेस, ऑटोमॅटिकली इट विल इंक्रीज CO2 ॲज अ गॅस. सो जे काही हा ड्रगची ट्रीटमेंट दिल्यानंतर एक्सेसिव्ह गॅस एक्सक्रिशन होतं तुमच्या ॲनस थ्रू आणि त्या कंडिशनला फ्लॅटुलन्स आपण म्हणतो. आणि हे एक ॲडवर्स इफेक्ट आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे. फर्मेंटेशन ऑफ अनॲब्झॉर्ब कार्बोहायड्रेटपासून हा तुम्हाला ॲडवर्स इफेक्ट बघायला मिळतो. आणि हे जे ड्रग आहेत हे कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत, इन्फ्लामेटरी. ठीक आहे, हे का रिस्पॉन्सिबल आहेत याचं रिझन कळते तुम्हाला. इन्फ्लामेटरी बोवेल्स जे काही सिंड्रम आहे की जे काही डिसीज आहे त्या कंडिशनमध्ये आपण हे ड्रग यूज करू शकत नाही बिकॉज ऑफ दिस ॲडवर्स इफेक्ट. ठीक आहे, जर तुम्ही म्हणजे कसं असतं की जर तुमचा डोस जर खूप हाय असेल तर या ठिकाणी दुसरा पण एन्झाईम आहे, हा तुमचा सुक्रेज, हा पण इनिबिट केला जातो. ठीक आहे, सुक्रेज ऑल्सो रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या कार्बोहायड्रेटच्या डायजेशनसाठी. ठीक आहे, अँड हे काय करताय, काही ट्रायल्समध्ये असं कन्क्लूड केलेलं आहे की हे जे तुमचे अल्फा ग्लुकोसिडेज आहेत हे रिस्टोर करताय. ठीक आहे, नॉट कन्फर्म, नॉट ॲट कन्फर्म आहे. रिस्टोरिंग बीटा सेल फंक्शनिंग, जे बीटा सेलचं जे फंक्शन आहे ते रिस्टोर करताय. ठीक आहे, न्यूली हे ड्रग आहेत. बट सध्या तरी हे जे ड्रग आहेत अल्फा ग्लुकोसिडेज हे डायबिटीज याच कंडिशनमुळे त्यांनी असं कन्सिडर केलं आहे की डायबिटीज 1 ॲज वेल ॲज 2 मध्ये पण हे ड्रग यूज करतात. अपार्ट फ्रॉम इन्सुलिन हे ड्रग पण तुमचे डायबिटीज 1 अँड डायबिटीज 2 मध्ये हे यूज केले जातात. ठीक आहे, त्यानंतर जो तुमचा जो नेक्स्ट जो याच्यातला जो ड्रग आहे तो म्हणजे ॲकार्बोज. ठीक आहे, याच्याबद्दल 1-2 पॉईंट लिहून घ्या की हा कोण आहे, कॉम्प्लेक्स ऑलिगोसॅकराइड आहे. ठीक आहे, ऑलिगोसॅकराइडचा मॉलिक्यूल आहे हा. ठीक आहे, ऑलिगोसॅकराइड्स. ठीक आहे, हा रिव्हर्सिबल इनिबिटर आहे, रिव्हर्सिबल अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर आहे. ठीक आहे, हा टाईप 1 अँड टाईप 2 डायबिटीज मेलायटसमध्ये पण हा यूज होतो. माइल्ड अँटी हायपरग्लायसेमिक म्हणून हा यूज होतो. ठीक आहे, डज नॉट कॉज, हा हायपोग्लायसेमिया इंड्यूस करणार नाही, डोस डिपेंडंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, अँड याचा जो दुसरा जो कंजेनर आहे हा मायग्लिटॉल, याची मेकॅनिझम थोडी वेगळी आहे. हा तुमचा सुक्रेज एन्झाईम इनिबिटर आहे. ठीक आहे, सुक्रेज एन्झाईम इनिबिटर आहे. सुक्रेज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कॅटॅबॉलिझम आणि त्या कंडिशनमध्ये हा स्ट्रॉंगर आहे ॲज कम्पेअर टू, म्हणजे आय थिंक हा अल्फा ग्लुकोसिडेज म्हणाल नाही, सुक्रेज तर डिफरंटच आहे. ठीक आहे, तुम्ही मॅग्लिटॉलची ॲक्शन तुम्ही लक्षात ठेवा की इज स्ट्रॉंगर इनिबिटर ऑफ सुक्रेज. ओके, त्यानंतर आता आपण बघतोय आतापर्यंत जे बघितले हे आपला 2 क्लास होते. एक बघितला इन्सुलिन रिलीजचा बघितला, त्यानंतर आपण पॅरेंट्रलचा तर ऑलरेडी एक बघितलेला आहे. आणि आता तिसरा बघतोय आपण की इन्सुलिन सिंथेसिससाठी. ठीक आहे, इन्सुलिन सिंथेसिस अँड सिक्रिशनसाठी कोण कोण रिस्पॉन्सिबल आहे.
सिंथेसिस अँड सिक्रिशनसाठी कोण याच्यासाठी मेजर रोल प्ले करतं. फर्स्ट वन इज अमायनो ॲसिड होता, ठीक आहे, आपण बघितले पर्टिक्युलरली. फॅटी ॲसिड ऑल्सो रिस्पॉन्सिबल आहेत. त्यानंतर पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम हे तुमच्या इन्सुलिनच्या रिलीज अँड सिक्रिशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. हे फॅक्टर आपण बघितलेले आहेत ऑलरेडी, ठीक आहे. तर आता जो चौथा फॅक्टर आहे तो बघायचा आपल्याला, इनक्रेटिन, ठीक आहे. इनक्रेटिन हा फॅक्टर बघायचा आहे. ॲक्च्युली जो बॉडीमध्ये जे सिक्रिशन होतं बघा की जनरली 1/5 ऑफ इन्सुलिन स्टोअर्ड असतं आपल्या ह्युमन पॅनक्रेटिक बीटा सेलमध्ये, ठीक आहे. आणि हे जे इन्सुलिन आहे याचं डिटर्मिनेशन केलं जातं, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. याला IMP करा. इम्युनो असे ही एक टेक्निक आहे. या टेक्निकनं आपण इन्सुलिन डिटेक्ट करतो आपल्या ब्लडमध्ये किती आहे ते, हे लक्षात असू द्या, हे विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. त्यानंतर बघा की जो मेन दुसरा जो फंक्शन आहे याच्यामध्ये तो म्हणजे ह्या इनक्रेटिनबद्दल आपल्याला स्टडी करायचा, ठीक आहे. इनक्रेटिन हे काय आहे? इनक्रेटिन म्हणजे काय की बॉडीमध्ये 2 टाईपचे प्रिन्सिपल सिक्रेट होतात. एक असतात एक्सक्रेटिन आणि दुसरा असतो इनक्रेटिन, ठीक आहे. एक्सक्रेटिन हे तुमच्या एक्झोक्राईन ग्लँडवर ॲक्ट करतात, ठीक आहे. जे की तुमचे ॲसिनर सेल आहेत त्यांचं सिक्रेशन हे एक्सक्रेटिनवर इन्क्रीज करतील. इनक्रेटिन हे तुमच्या एंडोक्राईन ग्लँड, पॅनक्रेटिक एंडोक्राईन ग्लँडवर हे ॲक्ट करतात अँड इन्क्रीज करतात सिक्रेशन ऑफ इन्सुलिन. तर हे कसं करतात आपल्याला माहीत आहे. इनक्रेटिनचे GPCR रिसेप्टर प्रेझेंट आहेत, हे आपण बघितलेलं आहे, त्यावेळी हे ॲक्शन दाखवतात, ठीक आहे. तर हे जनरली इनक्रेटिन किती टाईप्सचे आहेत आपण बघितलं की ओरल ग्लुकोज जे आहे ते तुमचं काय असतं, ओरल ग्लुकोज हे तुमचं 4 टाइम्स मोर इन्सुलिन रिलीज करतं ॲज कम्पेअर टू IV ग्लुकोज. हे मी सांगितलेलं आहे. वाय? दे आर रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ गट एन्झाईम, गट हॉर्मोन्स. गट हॉर्मोन्स कोणते? GLP, GIP, ठीक आहे. VIP हे लक्षात आहेत सगळ्यांना, VIP, ठीक आहे. हा जो GIP आहे याच्या पुढे लिहून घ्या की हा 42 अमायनो ॲसिड पेप्टाइड चेन आहे आणि हा 42 अमायनो ॲसिड पेप्टाइड चेन आहे जो की सिक्रेट होतो तुमच्या पोटॅशियम, ओके एक मिनिट, ठीक आहे. एंडोक्राइन पोटॅशियम सेल विच इज प्रेझेंट इन डिओडिनम अँड जेजुनम, ठीक आहे. हे लक्षात असू द्या, हे पॉईंट्स आहेत, जर विचारले कधी तर माहीत असावे. हा जो आहे GIP हा 42 अमायनो ॲसिडची चेन आहे. एंडोक्राइन पोटॅशियम सेल जे की तुमच्या कुठं प्रेझेंट असतात, तुमच्या डिओडिनम अँड प्रॉक्झिमल, ठीक आहे. डिओडिनम अँड प्रॉक्झिमल जेजुनममध्ये हे प्रेझेंट असतात, ठीक आहे. तर या ठिकाणी हे प्रेझेंट असतात जे की तुमच्या इन्सुलिनला रेग्युलेट करतात. ही झाली एक कंडिशन, ठीक आहे. त्यानंतर हा जो आहे तुमचा GLP, ग्लुकॅगोन लाईक पेप्टाइड 1, हा सिक्रेट होतो तुमच्या L सेलमधून, ठीक आहे. एंडोक्राइन L सेल विच इज प्रेझेंट वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन गट, ठीक आहे, अँड इलियम, कोलॉन, ठीक आहे. या ठिकाणाहून हे मोर प्रॉक्झिमली सिक्रेट होतात, ठीक आहे. GLPचे पण 2 ॲनालॉग आहेत, लक्षात असू द्या. GLP 737 हा एक फॉर्म आहे त्याचा, ठीक आहे. GLP 736 हा एक फॉर्म आहे, ठीक आहे. हे 2 फॉर्म सिक्रेट होतात. GLP 736 ते त्याची कोडिंग आहे, त्याला दुसरं काही असं जास्त हे नाही, बट इट्स ओनली फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन की हे असतात, ठीक आहे. त्यानंतर अजून एक मेन की ज्या वेळेला समजा ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन हे नॉर्मल आहे, ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन नॉर्मल आहे, तर तुमच्या ह्या इनक्रेटिन डझंट हॅव एनी इफेक्ट, हॅविंग एनी इफेक्ट ऑन तुमच्या इन्सुलिन रिलीजला कोणत्याही प्रकारचा इफेक्ट नाही. नॉर्मोग्लायसेमिक कंडिशन, नॉर्मोग्लायसेमिक मीन्स व्हॉट की तुमचं ग्लायसेमिया हा कसा आहे, खूप नॉर्मल आहे. या कंडिशनमध्ये याला कोणत्याही प्रकारची ॲक्शन नाही, ठीक आहे. अँड जर इन्सुलिन रिलीज जर असं होत असेल तर काय होणार, तुमचं हायपोग्लायसेमिया होत असेल, जर नॉर्मलला पण असेल तर, त्यामुळे होत नाही. ग्लुकोज सेन्सिटिव्ह आहे, ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर हे तुमचे हॉर्मोन्सचं पण कॉन्सन्ट्रेशन वाढतं, GLP GIPचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्यानंतर त्यांचं इन्सुलिन रिलीज ते सिक्रेट करतात, ठीक आहे. आणि हे तुम्हाला लक्षात असणं खूप इम्पॉर्टंट आहे. यांची जी ॲक्शन आहे इट रेडिली टर्मिनेटेड बाय द ॲक्शन ऑफ GIP आणि GLP रेडिली टर्मिनेटेड बाय DPP4 एन्झाईम, डायपेप्टिडाइल पेप्टिडेज, हे आपण बघितलेलं आहे. याचे इनिबिटर पण आपण बघितलेले आहेत. सो डोंट वरी अबाउट दॅट, हे सगळं तुमचं क्लिअर झालेलं आहे, ठीक आहे. आणि याचा जो
सिंथेटिक ॲनालॉग आहे, ठीक आहे. याचे जे सिंथेटिक ॲनालॉग आहेत हे दोन आहेत, एक झेनाटाईड, ठीक आहे, आणि सेकंड आहे लिराग्लुटाईड. तर याच्या पुढे एक लक्षात ठेवा की हे कसे आहेत, हे GLP-1 रिसेप्टर ॲगोनिस्ट आहेत, ठीक आहे. हे काय आहेत, रिसेप्टर ॲगोनिस्ट आहेत. आणि मेन यांची काही अजून एक कॅरेक्टर आहे की हे DPP-4 जो एन्झाईम आहे, जो DPP-4 जो GLPचे ॲनालॉग ब्रेकडाऊन करतो, तो DPP-4 कॅन नॉट ब्रेक डाऊन दिस मॉलिक्यूल. DPP-4 नी हे मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होत नाही. हे सिंथेटिक ॲनालॉग आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये या ठिकाणी लिहून घ्या की लिराग्लुटाईड हे लॉंगर ॲक्टिंग आहे ॲज कम्पेअर्ड टू एक्झेनाटाईड, मोर पोटंट पण आहे ॲज कम्पेअर्ड टू एक्झेनाटाईड, ठीक आहे. त्यानंतर बघा की हा जो आहे ग्लुटाईड हा याची डोस ॲडजस्टमेंट करायची गरज नाही. डू नॉट रिक्वायर्ड डोस ॲडजस्टमेंट, याची डोस ॲडजस्टमेंटची गरज नाही. बट एक्झेनाटाईड रिक्वायर्ड डोस ॲडजस्टमेंट इन रिनल फेल्युअर. रिनल फेल्युअरमध्ये डोस ॲडजस्टमेंट मीन्स व्हॉट की एक्झेनाटाईड हा रिनल फेल्युअरमध्ये कॉन्ट्राइंडिकेट आहे, लिराग्लुटाईड हा रिनल फेल्युअरमध्ये कॉन्ट्राइंडिकेट नाही, ठीक आहे. आणि हा जो आहे तुमचा लॉंगर ॲक्टिंग आहे, हा वन्स इन डे आपण देऊ शकतो. हा शॉर्ट ॲक्टिंग आहे, ट्वाईस इन डे तुम्हाला द्यावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर बघा की रिसेंटली जो तुमचा लिराग्लुटाईड आहे, हा लिराग्लुटाईड हा तुमच्या ओबेस ट्रीटमेंटसाठी हा यूज केलेला आहे. ओबेसची जी ट्रीटमेंट आहे, ओबेसिटी जी मॅनेजमेंट आहे त्या कंडिशनमध्ये हा सध्या यूज केलेला आहे. रिसेंटली हा अप्रूव्हल केलेला आहे, ठीक आहे. तर आता यांचे जे ॲक्शन आहेत हे काय करतात आपण बघितलं की हे एकतर तुमच्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होतील आणि ते तुमचे इन्सुलिनला रिलीज करतील. बट त्याला सोडून यांना अदर कोणते ॲक्शन आहेत ते बघा. अदर ॲक्शन, ठीक आहे. इनिबिट ग्लुकॅगोन सिक्रिशन ही यांची मेकॅनिझम आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रिझर्व करतील तुमच्या आयसलेटला, ठीक आहे. त्याचं डॅमेज काही होऊ देणार नाही, ठीक आहे. आणि डिक्रीज करतील ॲपोप्टोसिस. असं होत असेल डिक्रीज करतील ॲपोप्टोसिस, ठीक आहे. तर तुमचं इन्सुलिनचं सिक्रिशन हे कधीच कमी होणार नाही, ठीक आहे. तिसरी मेकॅनिझम बघा, डिले गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम, ठीक आहे. गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम हे काय करतील, डिले करतील, ठीक आहे. अँड त्यानंतर बघा की यांचा जो अजून एक रोल आहे की हा ग्लुकोज डिपेंडेंट काम करतात, ते तर मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. सो इट हॅज मोर दॅन 3 ॲक्शन्स आपण बघितली. एक की ते रिसेप्टर थ्रू ॲक्ट करतात, ते ग्लुकॅगोनचं सिक्रिशन कमी करतात आणि हे तुमच्या आयसलेट लँगरहॅन्सला प्रिझर्व करतात, ॲपोप्टोसिस डिक्रीज करतात. जर इफ दे आर ॲक्टिंग लाईक दिस देन डेफिनेटली द इन्सुलिन रिलीज पॅनक्रियाटिक बीटा सेलमधून काय होणार, इन्क्रीज होणार, डिक्रीज होणार नाही, इन्क्रीज होणार. आणि का इन्क्रीज होणार, कारण तुमचं इन्सुलिन हे प्रॉपर वर्किंगमध्ये आहे, डॅमेज झालेलं नाही आहे, बीटा सेल हा डॅमेज झालेला नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा यांचा जो न्यू कॅटेगरी आहे, न्यू ड्रग्स हे लिहून घ्या, ठीक आहे. अल्बिग्लुटाईड हा एक न्यू आहे, ठीक आहे. आणि ड्युलाग्लुटाईड हे 2 ॲनालॉग आहे जे तुमच्या विकास सेटमध्ये पण नाहीत, केडी त्रिपाठीमध्ये पण नाहीत आणि गर्ग गुप्तामध्ये असतील. हे 2 ॲनालॉग जे न्यू आहेत, जे न्यूली ते अप्रूव्हल केलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर बघा याचे ॲडवर्स इफेक्ट, वेट लॉस म्हणून हे ओबेसिटीसाठी यूज केलं जातं, ठीक आहे. वेट लॉस, ठीक आहे. नॉशिया कॉमन ॲडवर्स इफेक्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर पॅनक्रियाटिस, ठीक आहे. कॉन्ट्राइंडिकेट इन थायरॉइड कॅन्सर, ठीक आहे. बघा की अशा प्रकारचे काही ॲडवर्स इफेक्ट आहेत जे तुम्हाला फक्त जस्ट फॉर युअर नोट्स प्रिपरेशन हे तुम्हाला माहीत पाहिजेत. कधी विचारलं थायरॉइड, कारण हा पण एक हे हॉर्मोनच आहे, त्यामुळे इट मे बी ते थायरॉइड सिक्रिशनला स्टिम्युलेट करत असतील. नॉन सिलेक्टिव्ह मेकॅनिझम आहेत, याच्या मेकॅनिझम कुठंही क्लिअर दिलेल्या नसतात, बट आपण ते कन्सिडर करू. त्यामुळे ते थायरॉइड कॅन्सरमध्ये त्यांचं यूज होत नाही, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आपला हा अमायलिनबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, ठीक आहे. हा तो आपला पॉलीपेप्टाईड आहे,
ठीक आहे. तर हा पॅनक्रियाटिक अमोलाइड जो आहे, ॲक्च्युली हे तुम्ही ऐकलं आहे का, अमोलाइड को आहे सांगा. हा अमोलाइड रेफर्स टू ॲमॉर्फस प्रोटीन. हा ॲमॉर्फस प्रोटीन आहे आणि याचं जर डिपॉझिशन झालं, ठीक आहे, याचं जर डिपॉझिशन झालं तर आपण बघतो की डिजेनरेटिव्ह अल्झायमर डिसीज होतो, जो GPAT 2019चा क्वेश्चन आहे. GPAT 2019 बघा, एवढे सिम्पल क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. अल्झायमर, ॲमॉर्फस प्रोटीनचं डिपॉझिशन होतं तुमच्या न्यूरॉन्सच्या सिस्टीमवर आणि डिजनरेशन होतं न्यूरॉन्सचं, त्याला म्हणतो आपण अल्झायमर आपण याच्यामध्ये पण बघितलेलं आहे, आय थिंक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये, बट इन डिटेलमध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये त्याचा स्टडी करू. ठीक आहे. तर हे एक आहे आणि याच्यापासूनच, ठीक आहे, अमोलाइडचं डिपॉझिशन होतं पॅनक्रियाजमध्ये इन डायबिटीज मेलाटस. ठीक आहे. आणि त्यापासूनच याचं ब्रेकडाऊन होऊन तुमचा जो पॉलीपेप्टाइड चेन बनते, ठीक आहे, पॉलीपेप्टाइड चेन, त्याला म्हणतो आपण अमायलिन. ठीक आहे. हा 37 अमायनो ॲसिडचा पेप्टाइड आहे. हा याला म्हणतो आपण आयसोलेट अमोलाइड पॉलीपेप्टाइड किंवा अमायलिन. तर हे याचं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी पण घेतलेलं आहे. हा स्ट्रक्चरली रिलेटेड आहे कॅल्सिटोनिन सोबत. ठीक आहे. स्ट्रक्चरली रिलेटेड टू कॅल्सिटोनिन अँड इट हॅज वीक कॅल्सिटोनिन लाईक ॲक्शन. ठीक आहे. इट हॅज वीक कॅल्सिटोनिन लाईक ॲक्शन. कॅल्सिटोनिन याची मेकॅनिझम तुम्हाला मी सांगेल. विटॅमिन डी, कॅल्सिटोनिन याच्या मेकॅनिझम पुढे येणारच आहेत. ठीक आहे. त्यावेळेला तुम्हाला हे सगळं क्लिअर केलं जाईल. अँड ऑस्टिओक्लास्ट ॲक्टिव्हिटी, ऑस्टिओक्लास्ट तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ऑस्टिओक्लास्ट आणि ऑस्टिओब्लास्ट या दोन मेकॅनिझम आहेत जे तुम्हाला मी एक्झॅक्टली शिकवणार आहे. ऑस्टिओक्लास्ट मीन्स व्हॉट, की बोनचं डिफॉर्मेशन होतं, बोन टू ब्लडपर्यंत तुमचं कॅल्शियम जातं आणि हे रोल आहे कॅल्सिटोनिनचा. हे तुम्हाला मी सांगणारच आहे. विटॅमिन डीचा ऑस्टिओब्लास्ट बोन फॉर्मेशन आहे. तर हे अशा प्रकारचे आणि खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते मी प्रॉपर तुमचं घेणारच आहे. ठीक आहे. तरी अशा प्रकारे तुमचा जो रिसेप्टर आहे तो काम करतो. त्यानंतर याचा सिंथेटिक जो डेरिटिव्ह आहे तो आहे प्रामलिनिटाईड. ठीक आहे. हा एक ड्रग आहे, हा सिंथेटिक ॲनालॉग आहे जो अमायलिनचा सिंथेटिक ॲनालॉग आहे, जो डायबिटीज मेलायटस 1 अँड डायबिटीज मेलायटस 2 ह्या दोन्ही कंडिशनमध्ये हा यूज केला जातो. ह्याची जी मेकॅनिझम आहे त्याच्या मेकॅनिझम बघा. फर्स्ट काय करतो, तो डिक्रीज करतो ग्लुकॅगोन सिक्रिशन, ही आहे फर्स्ट मेकॅनिझम. तिसरी आहे हा डिले करतो गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम. ठीक आहे. जेणेकरून तुमचं ॲब्झॉर्प्शन ओरल कमी होईल अँड डिक्रीज करेल तुमची ॲपेटाईट. ठीक आहे. डिक्रीज करेल ॲपेटाईट. तर तुम्ही जे इंटेक घेणार आहात ते इंटेक तुम्ही घेणार नाहीत. ठीक आहे. तर हे आहे त्याचे पॉईंट्स. आणि याचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे ॲडमिनिस्ट्रेशन होतं सबक्युटेनियस रूटनी. ठीक आहे. हे पण वेट लॉसमध्ये काउंट होतं. ठीक आहे. हा पण वेट लॉस करतो. तरी अशा प्रकारचे काही पॉईंट्स आहेत याबद्दल जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा डायबिटीज 1 अँड डायबिटीज 2 मध्ये हा यूज केला जातो. बट हा सिंथेटिक आहे त्यामुळे हा हायपोग्लायसेमिया इंड्यूस करू शकतो. इट मे बी चान्सेस टू कॉज हायपोग्लायसेमिया. ठीक आहे. तर हे काही ड्रग आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता मी तुम्हाला एक लिस्ट देईल. ही एक लिस्ट आहे. यू शुड नो द विच ऑफ द फॉलोइंग ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर वेट गेन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर वेट लॉस. ठीक आहे. इन्क्रीज वेट कधी कधी होते बघा. इन्क्रीज सल्फोनिल युरियाच्या कंडिशनमध्ये, इन्सुलिनच्या कंडिशनमध्ये. ठीक आहे. अँड पिओग्लिटॅझोनच्या कंडिशनमध्ये वेट इन्क्रीज होते. ठीक आहे. डिक्रीज होते वेट, डिक्रीज GLP ॲनालॉग, ॲगोनिस्ट ॲनालॉग अँड नो इफेक्ट. हा तुमचा DPP4चा इफेक्ट आहे, मेटफॉर्मिनचा आहे, की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इफेक्ट नाही तुमच्या वेट लॉस आणि वेट गेनवर. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे काही शॉर्ट पॉईंट आहेत. ठीक आहे. जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अँड त्यानंतर बघा की आपला जे काही ड्रग आहेत दुसरे काही ड्रग आहेत. डोपामाइन ॲगोनिस्ट ब्रोमोक्रिप्टिन आहे. ब्रोमोक्रिप्टिन हा तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्सी, क्रिप्टिन हा इन्सुलिन रेजिस्टन्सी कमी करतो, डिक्रीज करतो इन्सुलिन रेजिस्टन्सी बाय सेंट्रल ॲक्शन आणि यूज केला जातो तुमच्या डायबिटीज मेलायटससाठी. ठीक आहे. त्यानंतर तुमचा हा एक क्रिटिकल हे एक वेगळी कंडिशन आहे, ही वेगळी कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट बघून घ्या काय आहे ती. ठीक आहे. ज्या वेळेला ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होतं त्यावेळेला ग्लुकोजचं मेटाबॉलिझम होतं तुमच्या सॉर्बिटॉलमध्ये. ठीक आहे. हा एक डिफरंट आहे क्लास, याच्यामध्ये जनरली यूज केला जात नाही. बट इथं का दिलेलं आहे त्याचं रिझन पण सांगतो. सॉर्बिटॉल हा त्याचा एक मेटाबॉलाईट आहे कुणाचा, ग्लुकोजचा. आणि हा सॉर्बिटॉल जातो तुमच्या रेटिनामध्ये
आणि रेटिनामध्ये याचं काय होतं, ॲक्युम्युलेशन होतं आणि त्याला म्हणतो आपण डायबेटिक न्यूरोपॅथी. ठीक आहे, लीड्स टू, हे कोणती कंडिशन आली, डायबेटिक न्यूरोपॅथी. आणि हे जी ब्रेकडाऊन आहे हे कोण केलं, अल्डोज रिडक्टेज ह्या एन्झाईमनी केलं. आणि हे जे ब्रेकडाऊन आहे हे खूप जास्त होतं इन केस ऑफ हायपरग्लायसेमिया. जेवढा ग्लुकोज जास्त आहे तेवढं त्याचं ब्रेकडाऊन जास्त होईल, जेवढं ब्रेकडाऊन जास्त आहे तेवढं त्याचं ॲक्युम्युलेशन जास्त होईल. तर या कंडिशनला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला हा एन्झाईम आपल्याला काय करावं लागेल, कमी इनिबिट करावं लागेल. आणि आपण रॅदर दॅन आपण हे डायबिटीजसाठी नाही यूज करत, आपण ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतोय, लक्षात घ्या, इनिबिशन करून. बट आपल्याकडे दुसरे पाथवे आहेत ग्लुकोजचे ब्रेकडाऊनसाठी, त्या पाथवेने ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होईल. बट आपण इथं मेनली काय इनिबिट करण्यासाठी यूज करतोय, आपले डायबेटिक न्यूरोपॅथी. आणि या ठिकाणी जो अल्डोज रिडक्टेज जो एन्झाईम आहे याचं ब्रेकडाऊन इनिबिट केलं जातं इपालरेस्टॅट किंवा असं इथं या इपालरेस्टॅट किंवा रेस्टेट हा जो एन्झाईम आहे, हा जो ड्रग आहे हा अल्डोज रिडक्टेज म्हणून काम करतो, जो की जपानमध्ये जनरली हा यूज केलेला आहे. डायबेटिक न्यूरोपॅथी ह्याच्यासाठी ह्याचा स्पेशल वर्क आहे. ठीक आहे, आता बघा, आता अजून एक मेन काय आहे की आता बघितलं आपण की डायबिटीज मेलायटसची कंडिशन होती. आपण बघितलं की तो आपल्याला हायपरग्लायसेमिया होता, हायपरग्लायसेमियाचं नॉर्मलला येत होतं, बट काही कंडिशनमुळे ते कुठे गेलं, हायपोला. मग हायपो तरी ओके आहे का, नाही, हायपो ऑल्सो इज फिजिओलॉजिकल ॲबनॉर्मल कंडिशन. मग अशा कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे, हायपोचं तुम्ही कुठे घेऊन गेलं पाहिजेत, नॉर्मलला. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल ग्लुकोजची लेवल. मग हे इन्क्रीज करण्यासाठी आपल्याकडे ड्रग्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डायआझोऑक्साईड. मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण CVSमध्ये बघितला होता की हा पोटॅशियम चॅनल ओपनर आहे. सो आपल्या बीटा पॅनक्रियाटिक सेलमध्ये हा पोटॅशियम चॅनल ओपन करतो. ठीक आहे, आणि पोटॅशियमचं इन्फ्लक्स होतं, मध्ये निगेटिव्ह चार्ज होतो, इन्सुलिन बाहेर जात नाही. इन्सुलिन जर बाहेर जाणार नाही तर ग्लुकोजमध्ये येणार नाही, ब्लडची ग्लुकोज लेवल वाढते आणि तुमचं हायपोचं परत रिस्टेट होतं तुमच्या कशाला, हायपोचं रिस्टेट होतं तुमच्या नॉर्मलला. ठीक आहे, इनिबिट इन्सुलिन रिलीज फ्रॉम बीटा सेल, लिहून घ्या डायझॉक्साईड इनिबिट. हा पोटॅशियम चॅनल ओपनर आहे, हे लिहा पहिलं. सेकंड पॉईंट लिहा, इट इनिबिट इन्सुलिन रिलीज, इनिबिट इन्सुलिन रिलीज हे लिहून घ्या. इन्सुलिन रिलीज हा डिक्रीज करतोय, हे तर क्लिअर झालं. अँड कॉज काय करतो हा, हायपरग्लायसेमिया. ठीक आहे, ॲक्टिंग ऑन ATP सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल्स आणि अपोजिट टू सल्फोनिल्युरियाज, हे पण इथं लिहून घ्या, राईट डाऊन करा. आणि ह्या मेकॅनिझम क्लिअर असतील तर तुम्हाला पुढे पण समजेल. त्यानंतर अजून एक ड्रग आहे याच्यासाठी, स्ट्रिप्टोझोसिन. हा पण तुमच्या कशासाठी यूज होतो, हायपो टू नॉर्मलला. हे हायपरग्लायसेमिक एजंट आहेत. हा तर काय करतो, पॅनक्रियाटिक बीटा सेलला हा काय करतो, डॅमेज करतो डायरेक्ट. आणि तुमच्या इन्सुलिनचं रिलीज हे डिक्रीज करतो. इन्सुलिन रिलीज जर डिक्रीज होत असेल तर लीड्स टू हायपरग्लायसेमिया. हायपर म्हणजे कधीपर्यंत यांचा डोस डिपेंड आहे, नॉर्मलपर्यंतच देतात हे, नंतर ते स्टॉप केलं जातं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे यांचे कामं आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे ग्लुकॅगोन. ग्लुकॅगोन हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ग्लुकॅगोन हा कुठून सिक्रेट होतो, हा ग्लुकॅगोन आपल्या अल्फा सेलमधून सिक्रेट होतो. ठीक आहे, ब्रेकडाऊन इन्क्रीज करतो ब्लड ग्लुकोज सिंथेसिस आणि फॅटचं, आणि हा काय करतो, इन्क्रीज करतोय ग्लुकोनिओजेनेसिस म्हणाल तरी चालेल. ठीक आहे, त्यानंतर फॅट अँड प्रोटीनचं ब्रेकडाऊन हा इन्क्रीज करतोय, प्रोटीन ब्रेकडाऊन हा इन्क्रीज करतो. तर हे काम आहे तुमच्या ग्लुकॅगोनचं. ठीक आहे, अँड हा आपण IM पण देऊ शकतो, SC पण देऊ शकतात आणि IV पण दिलेला आहे हा. ठीक आहे, आणि याचा रोल आहे, ग्लुकॅगोन हा इन्सुलिन रिलीज पण वाढवतो, लक्षात असू द्या. याचा ॲडिशनल इफेक्ट काय होता, एक हा तुमचं हा इन्क्रीज करतोय इन्सुलिन रिलीज, हे पण विसरू नका. हा इन्सुलिन रिलीजला स्टिम्युलेट करतो. दिस इज ऑल्सो वन ऑफ द मेकॅनिझम ऑफ ग्लुकॅगोन. अँड त्यानंतर बघा, आपण जो याच्या ॲक्शन बघितलेले आहेत, ह्याच्या पूर्ण ॲक्शन आपण डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. याच्या पुढे लिहून घ्या की हा 21 अमायनो ॲसिड पेप्टाईड चेन आहे. ठीक आहे, आणि हा फक्त तुमच्या पॅनक्रियामध्ये नाही सिंथेसाइज होत. याच्यासोबत अजून एक पॉईंट लिहून घ्या की हा तुमच्या अप्पर GIT ट्रॅकमध्ये पण याचं सिंथेसिस होतं. नॉट ओनली पॅनक्रियाज बट इट ऑल्सो सिंथेसाइज्ड इन अप्पर GIT ट्रॅक. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द मेकॅनिझम ऑफ ग्लुकॅगोन. ठीक आहे, त्यानंतर याचा जो स्टिम्युलाय आहे
याचा जो रिलीज आहे हा रिलीज कधी होतो, हा रिलीज तुमच्या अमायनो ॲसिडच्या स्टिम्युलायनी होतो. ठीक आहे. जनरली पर्टिक्युलरली मेन फिजिओलॉजिकल स्टिम्युलाय जो आहे ग्लुकॅगॉनचा तो अमायनो ॲसिड आहे आर्जिनिन. ठीक आहे. आर्जिनिन अँड ओके, आर्जिनिन मेनली रिस्पॉन्सिबल आहे तुमच्या फिजिओलॉजिकल स्टिम्युलायसाठी ग्लुकॅगॉनच्या, जो की तुमचा ग्लुकॅगॉनला रिलीज करतो अल्फा सेलमधून आणि ग्लुकॅगॉन त्यानंतर त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट दाखवतो. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे काही कंडिशन आहेत. ओके. आणि यानंतर याचं जे नर्वनी रेग्युलेशन आहे ग्लुकॅगॉनचं नर्वनी रेग्युलेशन बघा, सिम्पॅथॅटिक सिस्टीम अँड पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ह्या दोन्ही सिस्टीम काय करतात, पॉझिटिव्ह इफेक्ट आहे इंक्रीज करतात ग्लुकॅगॉन. ठीक आहे. दोन्हीही सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम दोन्हीही करतात ग्लुकॅगॉन सिक्रिशन. बट या ठिकाणी एक लक्षात ठेवा की हे जे आहे सोमॅस्टोस्टॅटिन हा जो आहे डेल्टा सेलमधून जो रिलीज होतो हा करतोय इनिबिशन ऑफ ग्लुकॅगॉन. ठीक आहे. इनिबिशन ऑफ ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉनची मेकॅनिझम ही ऑलरेडी आपण बघितलेली आहे. ग्लुकॅगॉन जो की डेल्टा सेलमधून हा सिक्रेट होतो, जो इनिबिटरी आहे, आणि सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक दोन्ही सिस्टीम हे स्टिम्युलेटरी आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचं याचं काही मेकॅनिझम आहेत. आणि हा ग्लुकॅगॉन स्टिम्युलेट करतो ग्लायकोजन ब्रेकडाऊन. याची पूर्ण पहिली मेकॅनिझम बघितली आपण. हा काय करतोय, आपला ग्लायकोजन ब्रेकडाऊनचं स्टिम्युलेशन करतोय, म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्जन, म्हणजे काय वाढवतो, हा ग्लुकोजचा फॉर्म वाढवतो ब्लडमधला, ग्लुकोनिओजेनेसिस म्हणला तरी चालेल. आणि अशा वेनी हा बऱ्याच कंडिशनला ॲक्ट करतो. ठीक आहे. अँड इनिबिट करतो ग्लायकोजन सिंथेसिस, हे झालं ब्रेकडाऊन वाढवतो, डिक्रीज करतो ग्लायकोजन सिंथेसिस. याचा डिटेल पाथवे, याचे जो मेन पाथवे आहे तो पाथवे पण मी क्लिअर केलेला आहे, तिथं बघू शकता तुम्ही. आणि अशा प्रकारे हे मेकॅनिझम तुम्हाला क्लिअर होतील. ठीक आहे. अँड हा जो आहे याच्यासाठी एक ॲडिशनल इफेक्ट लिहून घ्या, ग्लुकॅगॉन. ठीक आहे. ग्लुकॅगॉन इंक्रीज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, कारण हा तुमच्या GS रिसेप्टर थ्रू ॲक्शन दाखवतो, बट लेस दॅन ॲड्रिनलिन, तर हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कधी विचारला तर तुम्हाला माहीत असावा. ठीक आहे. अँड याची जी ॲक्शन आहे ती तुमच्या बीटा ब्लॉकर्स ॲड्रिनो ब्लॉकर्समध्ये प्रेसिपिटेट होते, कारण एक तर तुझा रिलीज पण कमी होतो आणि इकडं पण त्याची ॲक्शन ब्लॉक होते. त्यानंतर जो नेक्स्ट आहे तो म्हणजे सोमॅस्टोस्टॅटिन. सोमॅस्टोस्टॅटिन हा एक असा ॲनालॉग आहे जो तुमच्या डेल्टा सेलमधून सिक्रेट होतो, आणि याचा कंट्रोल इनिबिटरी कंट्रोल आहे तुमच्या दोन्ही सेलवर, अल्फावर पण आहे अँड तुमच्या बीटावर पण आहे. म्हणजे हा इन्सुलिन रिलीज पण थांबवतो आणि ग्लुकॅगॉन रिलीज पण थांबवतो. ठीक आहे. हा अजून कुठून जनरेट होतो, तुमच्या ह्याचं सेकंड लोकेशन काय, हा हायपोथॅलामसपासून पहिलं सिंथेसिस होतं. ठीक आहे. बट हा इनिबिटरी हॉर्मोन आहे, लक्षात असू द्या. हा इनिबिट करतो तुमचे ग्रोथ हार्मोन. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे जी तुम्हाला मी ॲड्रिनल ग्लँडच्या सेक्शनमध्ये एक्झॅक्टली डिटेलमध्ये शिकवेल. ठीक आहे. तर हे, आणि याचा जो दुसरा ॲनालॉग आहे, ठीक आहे, याचा जो, आणि हा कोण आहे, हा हायपरग्लायसेमिक आहे, कारण हा दोन्हीकडे इनिबिट रिॲक्शन दाखवतो, इन्सुलिन रिलीज कमी करतोय, त्यामुळे हा कसा आहे, इनिबिट रिॲक्शन आहे. सेकंड वन. अँड थर्ड वन की याचा जो सिंथेटिक ॲनालॉग आहे ऑक्ट्रिओट्राईड. ठीक आहे. हा ॲक्ट्रिओट्राईड हा सिंथेटिक ॲनालॉग आहे जो तुमच्या ग्लुकॅगॉन सिक्रेशनसाठी इनिबिट केला जातो, आणि हा जनरली तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. दिस इज थर्ड वन. सो एवढ्या मेकॅनिझम आहेत, एवढ्या वेनी तो काम करतो. तुमच्या ग्रोथ हार्मोनला मेनली तो डिक्रीज करतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपला डायबिटीज मेलेटस हा जो चॅप्टर आहे फिनिश झालेला आहे. ठीक आहे. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट विथ थायरॉइड अँड अँटी थायरॉइड हार्मोन्स. आय होप हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल, आणि जर काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला सांगा, ते डाऊट्स आपण क्लिअर करू. आय होप मी सगळ्या मेकॅनिझम क्लिअर केलेले असतील. जरी काही तुम्हाला अजून कन्फ्युजन असेल, ऑब्जेक्टिव्ह पॉईंटकडे लक्ष द्या, आणि अशाच प्रकारे आपले नेक्स्ट चॅप्टर्स कवर होतील आणि एंडोक्राईन सिस्टीम पण कवर होईल. ओके. सो थँक्यू सो मच.